नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारल्याची ही बातमी आहे. मनमानी आणि एकतर्फी कामावरून ईडीला कोर्टानं फटकारलेलं आहे. सगळ्यांनाच तुरुंगात टाकू शकत नाही. अंधाधुंद कारभारामुळे कायद्याचं महत्त्व संपेल अशा कठोर शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टानं ईडीची खरडपट्टी काढल्याचं देखील समजतंय. ही आताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. सुप्रीम कोर्टानं ईडीला अतिशय कठोर शब्दात आता फटकारलेला आहे, खरडपट्टी काढलेली आहे. मनमानी एकतर्फी कामावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलंय. सगळ्यांनाच तुरुंगात टाकू शकत नाही. अंधाधुंद कारभारामुळे कायद्याचं महत्त्व संपेल अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं ईडीची चांगलीच कानउघडणी केल्याचं दिसतंय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, कठोर शब्दात सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारल्याचं दिसतंय. सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? सुप्रीम कोर्टाने ईडीला चांगली स्तंभी दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की मनमानी आणि एकतर्फी कामावरून फटकारलेला आहे. सगळ्यांना तुरुंगात टाकू नका असा देखील सल्ला सुप्रीम कोर्टाने ईडीला दिला आहे. ईडीच्या ज्या पद्धतीच्या कारवाई गेल्या काही वर्षात बघितले जात आहे की ज्या सलग कारवाई होत आहे आणि प्रत्येक कारवाईमध्ये ज्या पद्धतींची त्यांची हुकमी कार्यपद्धती असते, या हुकमी कार्यपद्धतीवरती सुप्रीम कोर्टाने टीका केली आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे की सगळ्यांना तुरुंगात टाकू नका. अंधाधुंद कारभारामुळे कायद्याचं महत्त्व संपेल आणि सुप्रीम कोर्टाकडून कडक शब्दात त्यांची कडक अशी खरडपट्टी करण्यात आलेली आहे. जो शब्द त्यांनी सुप्रीम कोर्टाने उपयोगात आणलेला आहे, त्यांनी म्हटलं अंधाधुंद कारभारामुळे कायद्याचं महत्त्व समजलं. जो ईडीचा कायदा तयार करण्यात आला होता त्या कायद्याअंतर्गत ज्या पद्धतीने संपूर्ण देशावरती या कायद्यामुळे एक प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. यापूर्वी सीबीआयचं नाव घेताच लोकांना भीती वाटायची. आता ईडीचं नाव घेतात सर्वसामान्य नागरिक असो की कुठलाही राजकीय नेता असो यांना भीती वाटते. अशा प्रकारची भीती निर्माण करणे हे कायद्याचं काम नाही आहे आणि सर्वसामान्य नागरिक असो की राजकीय नेता असो की कुठला अधिकारी असो यांना कायद्याच्या कक्षेत राहूनच त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रकारची तंबी सुप्रीम कोर्टाने दिली असल्यामुळे आता ईडी खास करून ज्या आगामी कारवाई करते त्यामध्ये कशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहते, कार्यव्यवस्था राहते आणि हुकमी कार्यपद्धती राहते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, अशी कोणती उदाहरणं आहेत ज्या उदाहरणांवरनं सुप्रीम कोर्टानं खरं तर कठोर शब्दात ही कानउघडणी केली आहे, खरडपट्टी काढली आहे ईडीची? कोणत्या अशा प्रकरणांवरनं हा सगळा एकंदरीतच कानउघडणीचा प्रकार घडलाय, त्याबद्दल काय सांगाल? सुप्रीम कोर्टामध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्यावरती ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली, खास करून नोएडा असो, कर्नाटक असो आणि यासारख्या भागांमध्ये ज्या कारवाया सुरू आहे, पंजाबमध्ये काही ठिकाणी कारवाया सुरू आहे, अशा कारवायांमध्ये ज्या पद्धतीनं हुकमी पद्धतीनं वागत आहे संपूर्ण ईडी आणि प्रशासकीय अधिकारी असो, काही ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्याही काही कारवायांचा समावेश यामध्ये आहे. या संपूर्ण कारवायांमध्ये ज्या पद्धतीनं ईडीने आपलं कामकाज केलेलं आहे आणि त्या विरोधामध्ये ईडीच्या विरोधामध्ये एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात जी मांडणी याचिकाकर्त्याच्या केली त्याच्या आधारावरती ही सर्व जी प्रकरण आहे या प्रकरणाची कार्यपद्धती तपासली आणि याचिकाकर्त्यांनी जो दावा केला तो दावा देखील सुप्रीम कोर्टाला योग्य वाटला. त्याचमुळे या अशा शब्दामध्ये खरडपट्टी काढण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यात अनेक अशी उदाहरणं देता येईल आपल्याला ज्या उदाहरणाचा उल्लेख त्या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. पण सध्या अनेक उदाहरणं जी आहे ते कायदेशीर सुनावणीमध्ये सुरू आहे, अनेक उदाहरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशा उदाहरणाचे नाव घेण्यापेक्षा आपल्या ठिकाणांचं नाव जर घेतलं आपण, उदाहरणार्थ बेंगलोरचे काही प्रकरणं आहेत, नोएड्यातली काही प्रकरणं आहेत, त्यानंतर महाराष्ट्रातली 3 ते 4 प्रकरणं आहेत, याशिवाय पंजाबमधली 2 प्रकरणं आहेत. अशी या सगळ्या प्रकरणांमध्ये ईडीनी जी कारवाई केली आहे, जी कार्यपद्धती होती ती कायद्याची भीती निर्माण करण्यापेक्षा कायद्याचा असं म्हणता येईल की कायद्याच्या भीतीयुक्त वातावरणातून जो योग्य पद्धतीने कायदा हाताळण्याची जबाबदारी जी ईडीकडे असते, कारण की ईडीचा कायदा जो आहे जो संसदेने पारित केला आहे
आणि पारित करताना ज्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे त्या कार्यपद्धतीच्या बाहेर जाऊन या प्रकारच्या कारवाया केल्या आहे असाही दावा याचिकाकर्त्यांनी केला होता आणि ते संपूर्ण या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाला निश्चितपणे ते आढळलेलं आहे। त्याचमुळे या शब्दामध्ये या सगळ्या आता खरडपट्टीनंतर ईडीकडनं नेमकी काय पावलं उचलली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक झाल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून त्यावर भाष्य करण्यात आलेलं आहे। मराठी माणूस कानडी दहशतवादाला पुरून उरलाय। मराठी बांधवांचा लढा त्याच द्वेषानं आणि आवेशानं सुरू आहे। तरीही कधी बंदुका रोखून, कधी पोलिसी लाठ्या काठ्यांचा वापर करून, तर कधी गुंडांना पुढे करून मराठी माणसाचा हा द्वेष आणि आवेश मोडून काढण्याचा कानड्यांचा आटापिटा सुरू असतो। महाराष्ट्र सरकारनंही झाल्या प्रकाराचा निषेध केला, पण आता महाराष्ट्रानं डरकाळी फोडायलाच हवी। सीमा बांधवांवर फिरणारा कानडी अत्याचाराचा वरवंटा कायमचा थांबवायचा असेल तर हे व्हायलाच हवं, असं आव्हान आता सामनाच्या माध्यमातून थेट दिलं गेलेलं आहे। एक डरकाळी फोडाच या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखातून हे थेट आव्हान दिलं गेलेलं आहे। फक्त निषेध आता करून उपयोग नाही, थेट आता डरकाळी फोडण्याची वेळ आलेली आहे, गरज निर्माण झाली आहे, असं सामनाच्या या अग्रलेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पुढची बातमी बघूया। राज्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 4 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि या 4 ओमायक्रॉन बाधित रुग्णांमध्ये उस्मानाबादमधले 2, मुंबईमधल्या 1 तर बुलडाणा इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे। त्यामुळे आता राज्यातली ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या आता 32 वर पोहोचली आहे। या 4 रुग्णांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट जरी ओसरल्यात जमा असली तरी देखील आता ओमायक्रॉन रूपी नवं संकट येऊ पाहतंय। जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला आढळू शकेल तशी शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान दिल्याचं समजतंय। राज्यातल्या नागरिकांसाठी ही काहीशी धोक्याची घंटा म्हणावी लागेल। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, येत्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या कदाचित वाढू शकते, त्या अनुषंगाने इशारा दिला गेलेला आहे। नागरिकांसाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे। विशाल, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, नक्कीच खरं तर ओमायक्रॉनचं संकट जे आहे ते संपूर्ण राज्यभरात आता आपल्याला दिसून येत आहे। आतापर्यंत राज्यात 32 ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत। काही जणांचे रिपोर्ट सुद्धा जे आहेत ते येणं बाकी आहे। सद्यस्थितीला आपण राज्याच्या बाबतीत कोरोनाची संख्या पाहायला गेलं तर 6000 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्ण जे आहेत ते राज्यामध्ये आहेत आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये दिवसाला आता 900 पेक्षा जास्त अधिक रुग्ण जे आहेत हे कोरोनाचे आपल्याला सापडताना पाहायला मिळत आहेत। खरं तर राज्याचे मुख्य अतिरिक्त सचिव आरोग्य विभागाचे यांनी सुद्धा काल प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केलेलं आहे की छोट्या शहरांमध्ये सुद्धा आता ओमायक्रॉन जो आहे तो आढळू शकतो किंवा ओमायक्रॉनचा प्रसार जो आहे तो छोट्या शहरांमध्ये होऊ शकतो। त्यामुळे आता काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता राज्य सरकार कशा पद्धतीनं पावलं टाकतं हे पाहावं लागणार आहे, कारण का आरोग्य यंत्रणा जी आहे ती आता अलर्टवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतील कोविड सेंटर्स जी आहेत ती सुद्धा आता ऍक्टिव्ह मोडवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे राज्यातील अनेक अशी कोविड सेंटर्स आहेत ती सुद्धा आता ऍक्टिव्ह होण्याची शक्यता जी आहे ती दाट आहे, कारण का कोरोनाची संख्या जी आहे ती आता पुन्हा एकदा आढळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते मोठ्या संख्येनं आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता कशा पद्धतीनं राज्य सरकार ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती काही कडक निर्बंध जे ते घेण्याची दाट शक्यता आहे। येणाऱ्या 8-10 दिवसात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या पाहून याबाबतीत निर्णय जो आहे तो राज्य सरकारकडनं घेतला जाऊ शकतो। मात्र सद्यस्थितीला ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। अजिंक्य, विशाल, काही नवीन नियमावली या अनुषंगानं राज्य सरकार येत्या काही दिवसात जारी करण्याची शक्यता आहे का? त्या अनुषंगानं काही निर्णय तातडीनं घेतला जाऊ शकेल अशी सध्याची स्थिती दिसतीये का?
अजिंक्य, सद्यस्थितीला जर आपण पाहिलं गेलं तर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणताही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाहीये. मात्र ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या जर आपण पाहायला गेली तर सातत्यानं ही संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. आज मुंबईत ओमायक्रॉनचे 13 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 11 रुग्ण आहेत आणि अन्य शहरांमध्ये 2-1 अशा संख्येने जे आहेत हे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच धर्तीवरती काल बैठकीमध्ये आरोग्य सचिवांनी जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता छोटी शहरं आहेत, या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचे रुग्ण आढळू शकतात आणि त्यामुळे आता वेळीच खबरदारी किंवा काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काही येणाऱ्या काळांमध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारची एक नियमावली जी आहे ती बनवली जाऊ शकते. मग मुंबई असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल अशा शहरांमधील जे लोक आहेत त्यांच्यावरती काही निर्बंध जे आहेत ते येऊ शकतात किंवा RT-PCR एक चाचणी करण्याची कंपल्सरी चाचणी करण्याचा एक निर्णय जो अशा प्रकारचे निर्णय जे आहेत ते येणाऱ्या काळात राज्य सरकार घेऊ शकतं. मात्र सद्यस्थितीला ज्या पद्धतीनं ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात आढळत आहेत त्यामुळे राज्य सरकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सगळ्यावरती लक्ष ठेवून नियमावली जी आहे ती जाहीर करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. बिलकुल विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. ओमायक्रॉनचा धोका राज्यामध्ये आता काहीसा वाढताना दिसतोय, त्यामुळे आता नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याची गरज दिसतेय. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. मुंबईमधला ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय आणि त्यामुळे मुंबईमध्ये आतापर्यंत 12 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत. ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पुढच्या 16 दिवसांसाठी कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. 16 डिसेंबर म्हणजे आजपासून ते 31 डिसेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. मुंबई पोलिसांकडून ही या संदर्भातली नवी नियमावली जारी करण्यात आल्याचं समोर येत आहे. 31च्या पार्ट्यांवर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. ख्रिसमस आणि 31च्या पार्श्वभूमीवर आता निर्बंध कदाचित कठोर होताना दिसत आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान अंधेरी पूर्वेकडे मरोळ परिसरात MIDC पोलिसांच्या माध्यमातून मध्यरात्री नाकाबंदी लावून विनाकाम घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळेला मास्क न घातलेल्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. देखिए, ओमिक्रॉन का धोखा जो सबको पता है कि ओमिक्रॉन एक फास्टेस्ट फैलने वाला जो बीमारी है. कोरोना से तो पिछले साल 1.5 साल से तो मुंबई की पुलिस के साथ साथ मुंबई की नागरिक जनता सबको पता है, उनको वो सब हमारी बातें जैसी भी हैं मानते हैं. बहुत कम लोग होते हैं जो नहीं मानते, रातों के भीड़ में इकट्ठा कुछ पार्टियां करने के इरादे से इधर उधर घूमते हैं. उनको पकड़ के जो मास्क नहीं पहनते उनको दंडित करना, उनको पावती दे के हम लोग फिलहाल तो काम कर रहे हैं और लोगों से ये काम करवा के लेना ये हमारा फिलहाल जिम्मा है. 31च्या पार्टीचं नियोजन करणाऱ्यांसाठीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही 31ला मोठी पार्टी प्लॅन करत असाल तर तसं करू नका, कारण 31 डिसेंबरला मोठ्या पार्ट्यांना परवानगी दिली जाणार नसल्याचं मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलंय. कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मुंबईकरांना 31च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पार्टी करता येणार नाहीये. महानगर पालिका की तरफ से, सरकार की तरफ से चर्चा करके नई गाइडलाइंस तो ला ही दिया है. उसके अलावा जो है जिस तरीके से ये जो नया वायरेंट है जिस तरीके से यूरोप में और अमेरिका में बढ़ रहा है, तो उसको देखते हुए मुंबई शहर के अंदर खास करके, क्योंकि मुंबई शहर का ट्रांजिट हब है, सारे प्लेन्स भी जो यहीं पे आते हैं और यहीं से बाकी अलग अलग स्टेट्स में जाते हैं. और मुंबई शहर के अंदर बड़े पैमाने के अंदर जो है पार्टियां जो है न्यू ईयर और क्रिसमस में होती है, जो मेरे ख्याल से जो है फिलहाल का माहौल देखते हुए ऐसा कोई निर्णय लिया नहीं जाएगा जहाँ पे बड़ा ऑर्गेनाइजेशन या पार्टी करने जाएगा. क्योंकि हम स्कूल खोलने जा रहे हैं, स्कूल के अंदर भी हमने जो है उनकी गाइडलाइंस अलग बनाई हुई है. ज़रूरत पड़े वही चीज़ के ऊपर जो सरकार फोकस कर रही है. जिसकी ज़रूरतें नहीं है, कोरोना खत्म होने के बाद में वो चीज़ें कर सकते हैं, उसको जो है बाद में देखा जाएगा. लेकिन इस तरीके का कोई रिलैक्सेशन जो है नए साल के लिए या क्रिसमस के लिए नहीं दिया जाएगा. सिर्फ जो धार्मिक स्थल
खोले गए हैं उसके अंदर जो है जो भी धर्म और इसकी सारी जो नीतियाँ होती हैं, जो विधियाँ होती है, उसको जो है वो भी गाइडलाइंस के तहत निभाने के लिए बोला जाएगा। ख्रिसमस आणि 31च्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विशेष दक्षता बाळगली जाणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी म्हटलेलं आहे. पाहूया. एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे की आपण बाहेर पडलो तरी कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क लावणे, हात धुणे आणि अंतर ठेवणे हे जर पालन केलं तर आपण या रोगाला आणि इतर काही रोगाला सुद्धा दूर ठेवू शकू. त्याचं पालन करून आपण छोट्या प्रमाणामध्ये हे उत्सव किंवा हे समारंभ साजरे करावेत असं आमचं आव्हान आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पुणे आणि नागपुरामध्ये आजपासून 1ली ते 7वीचे वर्ग सुरू होत आहेत. पालिका हद्दीतल्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. जवळपास 2 वर्षांनंतर ऑफलाईन शाळा सुरू होत असल्या कारणामुळे शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. त्यामुळे 1ली ते 7वीचे वर्ग पुणे आणि नागपूरमधले आजपासून सुरू होत आहेत. पालिका हद्दीतल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनानं सगळ्या नियमांचं कठोरपणे पालन करून ऑफलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील शाळा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत. वैभव, आजपासून 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत आहेत. सगळे नियम पाळून या शाळा सुरू होत आहेत. 2 वर्षांनंतर ऑफलाईन शाळा सुरू होत असल्या कारणामुळे शाळा प्रशासनानं देखील जय्यत तयारी केलेली आहे. वैभव, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, जवळपास 2 वर्षानंतर शाळा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत. प्राथमिकच्या शाळा 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत आहेत. पालक जे आहेत ते बऱ्याच दिवसानं मुलांना शाळांमध्ये सोडण्यासाठी येत आहेत. नेहमीच्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये ही मुलं दिसत नाही आहेत. अनेक पालकांना अंदाज नव्हता किंवा मुलांनाही अंदाज नाही आहे. मुलं थोडीशी गोंधळलेली दिसत आहेत. मात्र त्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. मिकी असेल किंवा डोरेमॉन असेल यांच्या हस्ते फुलं, चॉकलेट्स देऊन या मुलांना शाळेत सोडलं जातं आहे. शिक्षक त्यांना रिसीव करण्यासाठी आले. तिथं आधी शाळेत आल्यानंतर सॅनिटाईज करून त्यांचे टेम्परेचर्स जे आहेत ती घेऊन, तापमान घेऊन मग या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सोडलं जातं. ही सगळी चिमुकली जी आहेत ती इतक्या दिवसांनंतर शाळांमध्ये आलीत. त्यांना आपण विचारूया, कसं वाटतंय तुला शाळेत येऊन आता? खूप मस्त वाटते. किती दिवसांनी आला? खूप दिवस. घरी बोर होतं का ऑनलाईन शाळेत? हो, कशामुळं? घरी बसून बोर होतं. घरी बसून बोर होतं का? तुझं नाव काय दीदी? अवनी. तू कितवीला आहेस? फर्स्टला आहे तू. आता ऑनलाईन शाळा असताना काय केलंयस मग? बोर व्हायचं घरी? काय नाही केलेलं. शाळेत यायला आवडतं की घरी बसून शाळा आवडते? शाळा यायला आवडते. यायला आवडतं ना? कशामुळं ग? खूप आवडतं मला इथे. खूप आवडतं का? दंगा मस्ती करता येते. तुझं काय नाव आहे? देवज. देवज. तू कितवीला आहेस? दुसरीत आहे. मग तू गेल्या वर्षी शाळेत नाही आलास, मग कसं काय 1ली केलीस? ऑनलाईन केली. मजा येते का? मग ऑफलाईनच मजा येते. ऑफलाईनच मजा येते. मित्रमैत्रिणी भेटल्या का तुझ्या वर्गातल्या? नाही अजून. ऑनलाईन क्लासमध्ये मित्र झाले होते का? ऑनलाईन क्लासमध्ये नाही झाले. अच्छा, ठीक आहे. आता मग आता मित्रमैत्रिणींना भेटणार का? करणार का मित्रमैत्रिणी? आज काय करणार आहे? आज स्कूलमध्ये जाणार आहे. आलायस की स्कूलमध्ये? अभ्यास करणार. तुझं काय नाव आहे? तन्वी. तन्वी, कितवीला आहेस? 4थीला. अच्छा, तू 4थीला आहेस. तू कशी केलीस ऑनलाईन शाळा? घरी बसून मजा यायची की बोर व्हायचं? बोर व्हायचं. आता तुझ्या क्लासमधल्या जुन्या मैत्रिणी भेटल्या का तुला? हो. हां? आज काय प्लॅन आहे? दंगा? हा, आणखी एक न्यूटन आहे. न्यूटन, तुझं नाव काय? तनिष. कितवीला आहेस तू? 1लीला. अच्छा, मग तू पहिल्यांदा शाळेत आलाय? हो. गेल्या वर्षी काय केलं? ऑनलाईन क्लास होते का?
हो खूप, आणि ऑनलाईन क्लासला पण मजा येत होती आणि आत्ता तर खूप मजा येते. ऑनलाईन क्लासला पण मजा यायची. काय बघायचंस मोबाईलमध्ये? सगळ्यांना पाहायचो. सगळ्यांना बघायचा. मग तू क्लास करायचा की डोरेमॉन बघायचा? क्लास करायचं. कार्टून नव्हतं बघत? कार्टून पण पाहत होतो. हां. बघत होतस. चल ठीक आहे. तनिष, तुझं काय नाव आहे? काय काय? स्कूल संपल्यावर मी थोडं थोडं कार्टून पाहत होतो आणि मग अभ्यास करायला बसलो. वा वा वा. तुझं काय नाव आहे? तुरुषा. तुरुषा. तू कुठल्या क्लासला आहे? फर्स्ट. हो आता तू पहिल्यांदा शाळेत आली? हो. आता काय करणार आज? अभ्यास. अभ्यास करणार. दंगामस्ती कोणीच करणार नाही आहे. ही सगळी मुलं 1ली ते 4थीच्या दरम्यानची मुलं आहेत आणि बऱ्याच दिवसांनी शाळेत आली आहेत. गेले 2 वर्ष सतत घरी राहून राहून जो एक प्रकारचा ताण त्यांच्यावरती होता, तो इथं आल्यावरती सगळ्यांचं एकच उत्तर आहे, ऑनलाईन शाळेपेक्षा ऑफलाईन शाळेमध्ये मजा आहे, मित्रमैत्रिणी भेटतात. अर्थात या सगळ्या गोष्टींची गरज होती आणि मुलांना एक्सप्लोर होण्यासाठी किंवा त्यांना एक्सपोजर मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टींची प्रचंड गरज असते. त्यामुळे शाळा लवकर सुरू कराव्यात असं टास्क फोर्सचंही म्हणणं होतं, शिक्षण तज्ज्ञांचंही म्हणणं होतं. ऑनलाईन शाळेनं जे नुकसान विद्यार्थ्यांचं होतं किंवा वैयक्तिक स्तरावरती जो कॉन्फिडन्स येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, व्हर्च्युअल कम्युनिकेशननं ज्या अडचणी निर्माण होतात, या सगळ्या इतक्या काळामध्ये 2-2 वर्ष विद्यार्थ्यांना तशा परिस्थितीत ठेवणं योग्य नाही. आणि अखेर या शाळा सुरू होत असतानाच ओमायक्रॉनचा नवा व्हायरस जो आहे त्याचा प्रादुर्भाव होतो की काय अशी शंका होती. त्यामुळे पुन्हा 15 दिवस शाळा सुरू करणं लांबवण्यात आलं. मात्र आज अखेर प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यात. काही पालक धाकधुकीनं आपल्या पाल्यांना पाठवतात, मात्र विद्यार्थ्यांमधला किंवा मुलांमधला, या लहान मुलांमधला कॉन्फिडन्स जो आहे तो अतिशय गमतीदार आहे. याचं कारण इतक्या दिवसांनंतर त्यांना शाळेत यायला मिळतंय, घरातून बाहेर पडायला मिळतंय. अजिंक्य, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या लहानग्यांची प्रतिक्रिया आपण पोहोचवली त्याबद्दल. इतक्या दिवसांनंतर खरं तर ही मुलं आता शाळेत येत आहेत, त्यामुळं आता त्यांच्या मित्रमैत्रिणींना त्यांना भेटता येऊ शकेल. आणि ऑफलाईन शाळा, खरं तर पहिलीची ही मुलं पहिल्यांदा कदाचित शाळेत आलेली आहेत, त्यामुळं ऑफलाईन शाळा नेमकी कशा पद्धतीनं आता पहिलीची असेल हे देखील त्यांना आता पाहता येऊ शकेल. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीच्या वेळेला याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आलेली होती, त्यांना उत्तर देण्यासाठी वेळही दिला गेलेला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान दिलंय, त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, 11 वाजता आजची ही सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय निकाल देतं सुप्रीम कोर्ट याकडे राज्यभराचं लक्ष असणार आहे. प्रशांत, सविस्तर त्याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, गेल्या 2 वेळी या प्रकरणामध्ये खास करून बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातल्या याचिकांवरती सुनावणी होऊ शकली नव्हती. पण काल साधारणतः दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात झाली. पण वेळ अपुरा पडल्यामुळे आज पुन्हा ती सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. आणि आज होऊ शकतं सुप्रीम कोर्टाच्या वतीने जे खंडपीठ आहे, जस्टिस खानविलकर आणि जस्टिस रवी कुमार या 2 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीनं सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीनंतर जे बैलगाडी शर्यत आयोजक असो किंवा त्या भागातील खासदार असो किंवा त्या भागातील लोकप्रतिनिधी असो, या सगळ्यांना आशा आहे की आजच्या सुनावणीनंतर कुठेतरी जो मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात जी स्थगिती दिली होती संपूर्ण शर्यतीला, त्या स्थगितीच्या संदर्भात, स्थगिती उठवण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे इंटेरिम ऑर्डर देण्याची शक्यता आहे स्थगितीच्या संदर्भात. कारण की संपूर्ण जी याचिका आहे त्या याचिकेवरती अंतिम आदेश येणार नाही. पण ह्या याचिकेच्या दरम्यान ज्या हस्तक याचिका इंटरव्हेन्शन ज्या पिटिशन आहेत ज्या दाखल करण्यात आल्या त्या इंटरव्हेन्शन पिटिशनच्या आधारावरती होऊ शकतं. हस्तक याचिका ज्या आहेत त्या
याचिकांच्या आधारावरती आज सुप्रीम कोर्ट काही महत्त्वाचा निर्णय देऊ शकतं आणि या सर्व जे उदाहरणार्थ अनेक आयोजक असून आमदार महेश लांडगे दिल्लीत आलेले आहेत, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत आहेत, याशिवाय अनेक असे नेते जे आहेत ते खास करून बैलगाड्या शर्यतीच्या संदर्भात त्यांच्याशी संबंधित आहे. या सगळ्यांचा दावा आहे की हा शेतीच्या आणि परंपरेच्या आणि संस्कृतीच्या संदर्भातील खेळ आहे. ज्या पद्धतीने आपण तामिळनाडूला जल्लीकट्टूला परवानगी दिली आहे, कर्नाटकमध्ये तुम्ही खेळायला परवानगी देता, पण महाराष्ट्रालाच वेगळा न्याय का, असा प्रकारचा सवालच या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारच्या वतीने, म्हणजे राज्य सरकारचे जे ज्येष्ठ वरिष्ठ वकील आहेत, ज्याला स्टेट काउन्सिल असं संबोधलं जातं, मुकुल रोहतगी यांनी हा सवाल केलेला आहे. आणि या सवालाचं उत्तर आज जेव्हा पेटाचे याचिकाकर्ते आपलं म्हणणं मांडतील आणि पेटाचे जे सर्व दावे होते त्या संपूर्ण दाव्यांवरती सुनावणी दरम्यान ज्या पद्धतीने उत्तर देण्यात आलेलं, उदाहरणार्थ जसं स्पर्धा करण्यात आल्या की घोडा जसा धावण्यासाठी असतो तसे बैल धावण्यासाठी असतात, त्यावरती जनुकीय जे आधार आहे त्या जनुकीय आधाराच्या आधारावरती हे सगळे दावे करण्यात आले की कसं बैल हा जी जमात आहे, जी खिल्लारी जातीचा जो बैल असतो तो कसा यासाठी खेळण्यासाठी महत्वाचा आहे आणि तो कसा खेळला जातो, याचे सगळे दावे केले जातात जनुकीय आधारावरती. त्या दाव्यांचा आधार घेऊन या सगळ्या आयोजकांना वाटतंय की होऊ शकतं त्यांच्या बाजूने निकाल येईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बैलगाड्या शर्यती सुरू होईल. त्या साधारणतः अनेकदा या शर्यतींच्या निमित्ताने मोठे यात्रा भरतात आणि यात्राच्या निमित्ताने सर्वसामान्य गावकरी आणि शेतकरी एकत्र येतो आणि कुठेतरी आर्थिक विकास देखील होतो आणि संस्कृतीचे देखील जोपासना होते. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. 11 वाजता या संदर्भातली सुनावणी सुरू होतीये. काय नेमका निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. 21 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. दरम्यान येत्या 3 महिन्यात एम्पेरिकल डेटा गोळा केला जाईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका आता राज्य सरकारनं घेतलेली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा धक्का. 21 डिसेंबरच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होणार. 17 जानेवारीला पुढची सुनावणी होणार. ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. इम्पेरिकल डेटा गोळा करा किंवा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. आजच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्ट नेमकं काय म्हणालं एक नजर टाकूयात. ओबीसी समाजासाठी आरक्षित म्हणून जाहीर केलेल्या 27% जागा खुल्या प्रवर्गातील म्हणून पुन्हा जाहीर करून निवडणुका घ्या. उरलेल्या 73% जागांप्रमाणे या जागांवरची निवडणूक देखील खुल्या प्रवर्गानुसार घेण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. तसंच या 27% जागांचे निकाल देखील उरलेल्या 73% जागांच्या निकालावेळीच लावण्यात यावेत असंही न्यायालयानं सांगितलं. निवडणुका स्थगित करण्याची किंवा पुढे ढकलण्याची राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे 21 डिसेंबरच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे आम्ही अनेक दिवस झाले, आम्ही अनेक वेळा बोलतोय की जो डेटा राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागते तो मागण्याचं आवश्यकता नाही. इम्पेरिकल डेटा हा राज्य सरकारने टाइम बाउंड कार्यक्रम राबवून करण्याची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे हा जर डेटा केला असता तर आज ही वेळ आली नसती. सुप्रीम कोर्टातील सुनावणीत केंद्र सरकारनं इम्पेरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारनं केली. मात्र ओबीसींबाबत गोळा करण्यात आलेली माहिती चुकीची आणि वापर करण्यायोग्य नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली. असे आता राजकीय स्टेटमेंट करून चालणार नाही याच्यामध्ये, कारण केंद्र सरकारला सुद्धा हा डेटा गोळा करण्यामध्ये किंवा निर्दोष डेटा गोळा करण्यामध्ये जर यश येत नसेल तर राज्य सरकारला इतक्या कमी वेळामध्ये ते शक्य होईल असं वाटलं नव्हतं. म्हणूनच आपण ऑर्डिनन्स काढला होता. परंतु आता
तर न्यायालयामध्ये कमिटमेंट दिली तर राज्य सरकार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात देण्यात आली. त्यामुळे आता इम्पेरिकल डेटा गोळा केल्याखेरीज कुठलीच निवडणूक घेऊ नये असा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ, तोपर्यंत या इलेक्शन घेण्यात येऊ नये अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला निवडणूक आयोग कसा प्रतिसाद देतं, इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जातात की 21 डिसेंबरला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. ओबीसी आरक्षणासंदर्भात विरोधकांची माहिती ही दिशाभूल करणारी असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केलेली आहे. जनगणना ही केंद्र सरकार करत असते. विरोधक गेल्या 1.5 वर्षात ओबीसी आरक्षण सोडण्याचा आग्रह धरत आहेत. याबाबत त्यांची नैतिकता काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी तसाच भिजत ठेवला. त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलेला आहे. याबाबत त्यांची माहिती जी आहे ती दिशाभूल करणारी आहे. जनगणना ही केंद्र सरकार करतं, राज्य सरकार करत नाही. आणि मला त्यांनाच प्रश्न विचारायचे की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकालात का सोडवला गेला नाही? आता या 1.5 वर्षामध्ये सोडवण्याचा आग्रह तुम्ही कसा धरू शकता? तुमची नैतिकता काय यामध्ये? तुम्ही यामध्ये निर्णय घ्यायला टाळाटाळ करत गेले. प्रत्येक वेळी काही ना काही चुकीचे अध्यादेश काढत गेले. ज्या अध्यादेशांना हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊन ते रद्द होतील अशा स्वरूपाचे सदोष अध्यादेश काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. 5 वर्ष माननीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी असाच भिजत ठेवला. पंढरपूरमध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा आज निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पंढरपूर तहसील कार्यालयावर मनसे हा आक्रोश मोर्चा काढणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, ओबीसी इम्पेरिकल डेटा, वीज बिल यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधण्यासाठी मनसेतर्फे हा मोर्चा काढला जाणार आहे. विविध मागण्यांसाठी मनसेतर्फे हा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्या सोबत आहेत सध्या. वीरेंद्र, पंढरपुरात मनसेचा आक्रोश मोर्चा आज निघणार आहे आणि वेगवेगळ्या मागण्या आहेत या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मनसे मांडताना दिसणार आहे. काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आज मनसेचा आक्रोश मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची पूर्णपणे तयारी झालेली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि वीज बिल, इम्पेरिकल डेटा ओबीसीचा या सर्व विविध विषयांवर हा मोर्चा असणार आहे. आणि आपल्या सोबत मोर्चाचे आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय नक्की तयारी केलेली आहे, काय मागण्या आहेत? जनतेच्या मनात, एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांच्यावर दहशतीचं, घबराटीचं वातावरण पसरून त्यांना बसमा लावतो, त्यांच्यावर बडतर्फीच्या काय कारवाई केल्या, निलंबनाच्या काय कारवाई केल्या. लाज वाटली पाहिजे सरकारला. कारण या एसटी मध्ये एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावं म्हणून 40 पेक्षा जास्त एसटीच्या आमच्या बांधवांनी या ठिकाणी स्वतःचं आत्मबलिदान दिलं. हे महापातक या सरकारने केलं, तरी देखील यांना जाग येत नाही आणि उलट पक्षी दडपशाहीचं दहशतीचं वातावरण हे सरकार तयार करतंय. सरकारला जाहिरातीवर, इतर गोष्टीवर खर्च करायला पैसे आहेत, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाहीत. आणि त्यामुळं हा जो आक्रोश आहे, त्या आक्रोशासाठी आज या
या ठिकाणी मोर्चा काढलाय, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढलाय. दुर्दैवाची गोष्ट आहे की अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, परंतु सरकार शेतकऱ्याला मदत करायला तयार नाही. आणि मग सरकार हे नक्की काय कोणाचं सरकार आहे तेच कळायला काय भाग नाही. कारण भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा हे तीन तिघाडीचं सरकार असू द्या, त्यांनी सपशेलपणे लोकांकडे दुर्लक्षित केले आणि त्यामुळे या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलाय. आणखीन काय मागण्या असणार आहेत मोर्चामध्ये? त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोरोनाच्या संकटामुळे एक तर सगळेजण होरपळून गेलेले आहेत. या वीज वितरण कंपनीने चौपट बिलं दिली. पहिल्यांदा ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ते तुम्हाला निम्म्यावर बिल आणू, त्यामध्ये काय हप्ते पाडून देऊ, अशा प्रकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केल्या. परंतु यामध्ये त्यांनी कुठलेही जे सांगितलं होतं ते पाळलं नाही. खरं तर या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांवर 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांनी आमची खूप मोठी फसवणूक केली आहे. आणि आता जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करायला, खरं तर नियम काय सांगतोय की कुणाचे वीज कनेक्शन कट करत असताना 15 दिवसाची अगोदर नोटीस द्यायला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला या वीज वितरण कंपनीने नोटीस दिली नाही. आज ओबीसी इम्पेरियल डेटाचा विषय कोर्टामध्ये आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता ओबीसीचा इम्पेरियल डेटा ताबडतोब सादर करायला पाहिजे होता, परंतु तो केंद्राने केला नाही, राज्याने केला नाही. या दोघांच्या भांडणामध्ये ओबीसीची आणि फोरपाळ चालवलेली आहे. ओबीसी मागासवर्गीय आयोगाने 435 कोटी रुपयाची मागणी केली होती. लाज वाटली पाहिजे, सरकारने फक्त 5 कोटी रुपयाची तरतूद केली आणि ओबीसीचा इम्पेरियल डेटा मग यांच्या मनात आहे का नाही? ओबीसी बद्दलचा प्रेम यांच्या मनात आहे का नाही? भारतीय जनता पार्टीने देखील ओबीसीची फसवणूक केली आहे आणि या तीन तिघाडी सरकारने देखील ओबीसीची फसवणूक केली आहे. आणि त्यामुळे आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की येत्या 8-15 दिवसामध्ये ताबडतोब ओबीसीचा इम्पेरियल डाटा तयार करून तो ताबडतोब सादर. एकंदरीत एसटी महामंडळाचं विलिनीकरण आहे, ओबीसी डेटाचा विषय आहे, अशा विविध विषयांवर मनसे आज रस्त्यावर उतरलेले आहे. आणि 11 वाजता हा आक्रोश मोर्चा पंढरपूरमधून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत असणार. वीरेंद्र, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. गेल्या वर्षी कोकणात झालेल्या आसमानी संकटामुळे आंबा उत्पादक शेतकरी अजूनही सावरलेला नाही. अशातच शेतकऱ्यांना आणखी एका संकटाला सामोरं जावं लागतंय. विमा कंपन्यांनी आपल्या प्रीमियम शुल्कात वाढ केली असून गेल्या वर्षी प्रत्येक झाडाला 70 रुपये प्रीमियम आकारला जात होता. मात्र यंदा प्रत्येक झाडासाठी 294 रुपये इतका प्रीमियम आकारला जातोय. दरम्यान सरकारही विमा कंपन्यांची बाजू घेत नसल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे आता मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. रायगड जिल्ह्यासाठी आंबा फळ पीक विम्यासाठी मागच्या वर्षी 70 रुपये एका झाडामागे प्रीमियम होता आणि तोच यावर्षी 294 रुपये करण्यात आलेला आहे. आणि हा शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. यासंबंधी आम्ही शासनाकडे दाद मागायला गेलो होतो. शासन म्हणते की विमा कंपन्यांचा तोटा होतोय. मग आम्ही दाद मागणार कुठे? विमा कंपन्या तर फक्त हप्ता जमा करायला असतात, परंतु ज्यावेळी रिटर्न द्यायचं असतं त्यावेळी ते हात झटकून मोकळे होतात. दुसरं असं की याच वेळी रायगड जिल्ह्यात पेण, पाली, सुधागड, रोहा आणि कर्जत या 4 तालुक्यांची मागील वर्षाची जी नुकसान भरपाई आहे विम्याची ती अजूनपर्यंत आमच्या हातात आलेली नाही. आणि शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, परंतु दुर्दैव असं की 30 नोव्हेंबर ही फळपीक विमा भरण्याची शेवटली मुदत होती आणि अजून आम्हाला मागच्या वर्षाचे पैसे आलेले नाहीत. आम्ही काय करणार? आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन: कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.